नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. आसू तालुका फलटण येथील आसू सोसायटी क्रमांक आसू विविध कार्यकारी सोसायटी क्रमांक 1 चा 17 गुंठे जागेचा प्रश्न अतिशय चव्हाट्यावरती आलेला आहे. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऐन वेळच्या विषयामध्ये 17 गुंठे जागा विकण्याचा निर्णय सोसायटीने घेतल्यानंतर आसू तालुका फलटण येथील सर्व पक्षीय नेते मंडळी तसेच सभासद ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि 17 गुंठे जागा विकण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी फलटण येथील निबंधक कार्यालयाकडे केलेली आहे. यानंतर याची प्रत आसू सोसायटीचे सचिव नयन कांबळे यांना नुकतीच आज देण्यात आले आहे आणि यानंतर सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते सभासद ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमका हा घाट कोणी घातलेला आहे आणि त्याबद्दल आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे. या ठिकाणी सोसायटीचे संचालक आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, सुभाष येतकाळे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय मागणी आहे. या सोसायटीला 2026 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी आम्ही सर्वांनी 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून इलेक्शन बिनविरोध केली. विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोध केलेला नाही. तर आमचे जे काही मुद्दे होते ते आम्ही मुद्दे मांडत असताना आम्हाला कधीही संचालकांना विश्वासात घेऊन कुठलाही मुद्दा नाही, ऐन वेळच्या मुद्द्यावर संचालकांना बी माहीत नाही की जागा विक्रीचा प्रस्ताव येणार आहे. म्हणजे संचालकांना माहीत नाही नसताना असा हा जो चालू आहे विषय, त्याच्यामध्ये आम्ही विरोध करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की या सोसायटीचे संस्थापक असतील, त्यांचं चेअरमन म्हणून तिथं आता उल्लेख झालेला दिसतो, बोर्ड लावलेला दिसतोय, पण त्यांचा कुठेतरी नामोल्लेख फोटो यायला पाहिजे होता. कारण इंग्रजांच्या काळामध्ये ही संस्था सुरू झालेली आहे. इंग्रजांच्या काळात जी काय हाल यातना त्यांनी ज्या सहन करून ही संस्था उभी केली, त्यांचा कुठेतरी फोटो यायला हवा होता. त्यांचं नाव आता ह्या विरोध झाल्यानंतर बोर्ड लावून नाव आलं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट, सभेचा कोरम पूर्ण नसताना विषय दामटून नेणे, पुढे जाणे, आरेरावीपणा करणे, दम देऊन सभासदांना जाग्यावर बसवणे, ही जी गोष्टी चालू आहेत तर त्या गोष्टीला विरोध आहे. संस्था अवर्ग दर्जात आहे, संस्थेला कुठलंही कर्ज प्रकरण नाही, संस्थेला कुठली अडचण नाही, नसताना जागा विक्री करून जो काही व्यवसाय उभा करायचं चालू आहे ते संस्थेनं ठराव केला पाहिजे होता की सगळ्या संचालकांना विश्वासात घेऊन, सगळ्या सभासदांना विश्वासात घेऊन समोर बोलवून काय आपण व्यवसाय करणार हे काही सांगितलेलं नाही. याचं काही उत्तर द्यायला चेअरमन किंवा संचालक बॉडीतलं कुणीही समोर आलेलं नाही. आणि त्यांनी जे सांगितलं की आम्हाला वेळ नाही किंवा मी गरीब आहे, ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर देणं मी मला मान्य समजतो. कारण आरेरावीपणा करायला गरीब असो किंवा श्रीमंत असो, आरेरावीपणा करू शकत नाही. तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी करताय त्याला आमचा सक्त विरोध आहे आणि तो विरोध आम्ही राहणार. आजच चेअरमननी मला स्वतः चॅट करून सांगितलं की तुम्ही आर ऑफिस मधनं रद्द करून दाखवा. तर माझं मत आहे की ही जी आरेरावी चालू आहे ना, त्या आरेरावीला कुठेतरी व्यसन लागावी. आम्ही कुणालाही भांडणार नाही, तणणार नाही, काही नाही. आम्ही आमचं कायद्याच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत. आम्ही सर्वसामान्य आहोत. चेअरमनला 2 एकर आहे, मला 1.5 एकर आहे. असं काही नाही की आम्ही 10 एकर 20 एकर वालेत. पण इथं आतापर्यंत ज्या चेअरमननी कारभार केला त्यांनी सतरंजीवर बसून कारभार केलेला आहे. ह्या ज्या चेअरमननी आता कारभार चालवलाय, आज तुम्ही बघा सोसायटीचं शूटिंग घ्या, कलरचं काम झालेलं 2 वर्ष झाले असतील, 3 वर्ष झाले असतील, आता कलर निघालेला आहे. म्हणजे विचार करा, कॉन्ट्रॅक्ट यांचं काम यांची कुठल्याही अहवालात नोंदी नाही, त्या किती खर्च केला ह्याचा ताळेबंद संचालक मंडळाला विश्वासात घ्यायचं नाही. फक्त एकच मुद्दा दामटून न्यायचा की आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, तुमचं पारदर्शकपणा तुम्ही दाखवत नाही. म्हणून आम्ही सर्वजण आज इथं गट तट पार्टी पक्ष भावभावकी म्हणून आम्ही आलो नाही, कुणाचा तरी उदो करायचं म्हणून आलो नाही. आमचा एकच विषय, चुकीच्या तुमच्या मुद्द्यांना आम्ही पाठबळ देणार नाही. आजपर्यंत दिलं नाही, इथून पुढे नाही. आम्ही पाठबळ देऊ. तुम्ही चांगल्या गोष्टी करा, आम्ही 100% त्याला तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि एक मुद्दा राहिला शेवटचा सांगायचा, छत्रपती शिवाजी महाराजांना मी दैवत मानणारा माणूस आहे आणि या गावातले आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो. शिवजयंती आमच्याकडे मोठ्या प्रमाणात होते. आज जिथं तुम्ही चप्पलचं स्टँड आहे तिथं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणून ठेवलेला आहे. मला वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. मी 4 वेळा प्रयत्न केला त्या गोष्टीसाठी, पण हे कुणी ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. आणि आज ज्या माने कुटुंबाचं काही उदो करत नाही, पण आज इंग्रजांच्या काळात ज्या दादासाहेब माने यांनी संस्था उभी केली स्थापन करण्यासाठी, संस्थापक चेअरमन आहेत, त्यांच्या नामोल्लेख करताना संस्थापक चेअरमन सुद्धा नामोल्लेख केलेला नाही. दुसरी गोष्ट, त्यांचं तुम्ही सभागृहाला नाव दिलं, त्या दादारांच्या नावाला आमचा अजिबात विरोध नाही.
पण जर समजा तुम्ही सभागृहाला दादाराजेंचं नाव दिलं होतं तर त्या वरच्या खर्डेकर भवनला तुम्ही दादासाहेब सखाराम माने हे नाव द्यायला हवं होतं, ते सुद्धा तुम्ही देण्याचे तुमच्यात दातृत्व दाखवलं नाही. आज खर्डेकर गावात आलेले 1967 साली, हो का, माझा जन्म मी लहान आहे सगळ्यात, पण मला जी माहिती आहे ती मी सांगतोय. खर्डेकर गावात आसूमध्ये आलेले 1967 साली आणि ही संस्था उभी राहिली 1926 साली. म्हणजे याच्या अगोदर तुमच्या 3 पिढ्यांचे फोटो तिथं आहेत. माझा तुमच्या फोटोला विरोध नाही, पण तुम्ही ज्यांनी संस्था निर्माण केली, जे संस्थापक होते सुरुवातीला 6-7 जण 5 जण जे काय असतील तर त्यांचा वेगळा नामोल्लेख व्हायला हवा होता. ते कारण गावचं भूषण आज त्यांनी निर्माण केलेलं आहे. ह्या भूषण आज हे 4 गावातली संस्था आहे, अवर्ग दर्जात आहे आणि याचा सभासद कणकर आहे. संचालक बॉडीमुळे ही संस्था अवर्ग दर्जात नाही, ही संस्था अवर्ग दर्जात आहे. ते सभासदांच्या कामगिरीमुळं, सभासदांनी पैसे भरल्यामुळं, सभासदांनी शेअर ठेवल्यामुळं आणि आमच्या घामाचे पैसे, आमच्या आजी आजोबा असतील, आई वडील असतील, यांनी घाम गाळून ह्या संस्थेला शेअर दिलेले आहेत. तर ते कुणीतरी आम्ही 15% बोनस वाटतो किंवा आम्ही आमच्या घरचं काही देत नाहीये. ही संस्था सभासदांचे आणि सभासदांनी केलेल्या कामामुळे संस्थेला हा बोनस मिळतोय. श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे आहेत. काय सांगाल, या ठिकाणी 17 गुंठे जागा विकण्याचा घाट घातलेला आहे? आम्ही ह्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होते ह्या वर्षी 26 मध्ये. 1926 ला ही स्थापना झाली. आता 2025 ला 26 ला ती पूर्ण 100 वर्ष. यामध्ये बरेच गावातील सभासदांचा संस्थेला योगदान झालेलं आहे. यामध्ये बिनविरोध आम्ही करत आलोय. विरोधक जरी असले तरी त्यांनी ते कॉम्प्रोमाइज करून संस्था बिनविरोध केली. हे जे चेअरमन म्हणतात मला टार्गेट करतात, मी 2 एकराचा अति सामान्य घरातला कुटुंबातला माणूस आहे. मला एक कळत नाही की ह्या संस्थेला अतिसामान्य कुटुंबातला आणि श्रीमंत आणि जस जमलेवाला असा करून कोणच चेअरमन केला नाही. आणि हे चेअरमन करत असताना, आम्ही त्या गटात काम करत असताना आमचं बी बरं योगदान आहे एक चेअरमन करा म्हणून. पण ह्या चेअरमनची त्याच भाषा होती की बाबा मी एका गरीब कुटुंबात आहे, मला चेअरमन होते. आम्ही सहकार्य केलं आणि त्या माणसाला चेअरमन आम्ही केला. परंतु या माणसाची इतकी हरिरावीची भाषा हिथं आहे की आज मला सांगता एवढी मोठी संस्था आहे, या संस्थेचा अहवाल परंपरा आजपर्यंत आहे की फक्त कोरोनाच्या काळात अहवाल काढला नाही. आणि संस्था अवर्गात आहे. संस्था 1 नंबरला तालुक्यात 17 जिल्ह्यात आहे. मग या संस्थेत तुम्ही अहवाल का काढू शकत नाही? तुम्ही साधं एक चिठ्ठी देताय की संस्थेची वार्षिक सभा अमुक तारखेला आहे आणि तुम्ही संस्था सभेच्या टायमिंगला तुम्ही अहवाल देताय. मग आमच्या बापाने अभ्यास केला का तेवढ्या मोठ्या संस्थेचा, कुठं काय आहे, कशात काय आहे ती? तर तुम्ही एवढी मोठी संस्था असताना जर तुम्ही त्याचा अहवाल काढत नाही, 8-8 दिवशी तो अहवाल याच्या पाठीमागे पोच होता, त्याच्यावर ताळेबंद कळत होता, कुठं काय चाललंय कळत होतं. तुम्ही जर 8 तासात जर अहवाल काढत असाल आणि तो अहवाल सभासदापाशी देत असाल आणि त्याच्यावर अभ्यास कसा करायचा? आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्याकडे अहवालाला पैसे नाहीत आज तुम्ही वारंवार म्हणताय. मग तुमच्या संस्थेचं रंगरंगोटी तिथं असणाऱ्या सुखसोयी ही कशासाठी? आता तुमची मागणी काय राहणार? आमची मागणी फक्त आहे की संस्था 1 नंबर मध्ये आहे. या संस्थेला कुठल्या प्रकारच्या विकण्याची गरज नाही आणि दुसरा उद्योग करण्याची गरज. आमची फक्त इच्छा आहे की ही संस्था चांगली आहे. इथं 1 गुंठ्यानं अर्धा फूट सुद्धा आम्ही जागा विकू देणार नाही. यासाठी आम्ही संघर्ष करणार, ही मात्र अटल आहे. सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल माने आहेत. काय सांगाल, या ठिकाणी 17 गुंठे जागा विकण्याचा घाट घातलेला आहे, काय मागणी आहे? त्या दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नोटीस घरी आलं होतं. सचिव वगैरे, क्लार्क, शिपाई वगैरे घेऊन आलते. त्यांनी नोटीस दिलं. नोटीस दिल्यानंतर अमक्या तारखेला सभा मिटिंग आहे म्हणून सांगितलं. मी इथं मिटिंगला आलो. इथं मिटिंगमध्ये जे काय होणार आहे ते काय कोणाला माहीत नव्हतं आणि काय कुठल्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. इथं बसल्यानंतर बाकी इथं विषय झाले. ऐनवेळच्या विषयात ह्यांनी विषय एक मांडला की आपल्याला ही जागा विकायची 17 गुंठ 27 गुंठ. तर मला एकच गावातल्या लोकांना, ग्रामस्थांना म्हणण्यापेक्षा सभासदांना सांगायचे, 27 गुंठ्याचं ह्यांनी सांगितलं. 3.5 गुंठ काळेश्वराच्या देवळात आहे. बाकी इस्मालबाईला 1.5 गुंठ विकलेली, जिल्हा बँकेला 5 गुंठ विकली, 6.5 गुंठ विकलेली, 27 गुंठ्याचा कागद केला म्हणून सांगितलं होतं. हा 27 गुंठ्यातलं 3.5 गुंठ काळेश्वराच्या मंदिराला एकही गुंठा ह्या ट्रस्टीतली गेलेली नाही. हे अजून पण तुम्ही रेकॉर्ड काढलं, सावडीचा रेकॉर्ड काढलं तर निघल. तो विषय बाजूला ठेवून राहिलेला गुंठ. आणि त्या दिवशी फक्त परत मी ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस मला म्हणले आपण फक्त विचारतोय लोकांना. विचारतो नाही. तिथं जेवढे सभासद हजर होते, फोटो आहे त्यांचे, त्यांनी बोटावर केलती. त्यात 25-30 लोक काळेश्वर महिलाचे होते आणि 25-30 लोक आसू नंबर 1 सोसायटी सभासद, 50 सभासद होते. त्यांनी मग 150-200 सभासद असतील म्हणून दाखवला सर.
पण ती 50 सभासद होते, त्यातल्या 2 संस्थेचे सभासद होते तिथं, आणि त्यातली जी जागा विकायची होती त्यांनी गुंठेवारी पाडली पाक. आता मला सांगा, जर गुंठेवारी पाडली, प्लॉट पाडून जर तुम्ही विक्री करत असला आणि आता विचारताय फक्त तुमची परवानगी घेताय, तर तुम्ही प्लॉट कसे काय पाडले? मग आता आगामी काळात काय भूमिका राहणार आहे? आता फक्त आमचं म्हणणं आहे की 4 गुंठ 10 गुंठ जागा विकून, मी म्हणतो 40 लाखाची 50 लाखाची जागा विकली, जवळजवळ इथं 12-15 कोटी रुपयाची वाटप करतात सोसायटी, आणि सोसायटीचे 3-4 कोटीचे शेअर आहेत जिल्हा बँकेला. ह्या 40 आणि 50 लाख रुपये घेऊन ही काय दिवे लावणार आहेत ती सगळ्या संस्थेला माहिती. त्यामुळे ह्या पैशावर कुठंतरी काय मोठी इमारत बांधली जाईल असा विचार यांनी कुठंच करू नये. आणि सभासदांची आहे ही कुठलीही जागा विकू नये. एक तर 100 वर्षाच्या आत गालबोटच लावायला नाही पाहिजे. त्यांनी बोटावर करून मतदान घ्या म्हणायला लावायचं, ही पद्धत यांनी पहिली चुकवली. कारण 100 वर्षात सोसायटीचं मतदानच झालं नाही, आणि त्या दिवशी म्हणले बोटावर करून सांगा मतदान कोणाकोणाचं आहे, कोणाचं म्हणणं विकायचे नाही विकायचे. म्हणजे ही गालबोट लावायची पद्धत आहे यांची. ही सभासदांच्या लक्षात आलं म्हणून एवढी सभासद जागृत झालेत. माझं स्पष्ट मत आहे, मी त्या दिवशी सांगितलं, ही जागा विकणे नाही. सोसायटीचे सभासद आहेत, श्रीकांत शेडगे आहेत. काय सांगाल या ठिकाणी 17 गुंठे जागा विकण्याचा गाठ घातला आहे, आता पुढची भूमिका काय राहणार आहे? 1926ला ही संस्था स्थापन झाली. त्यामध्ये सर्वसामान्य सगळेच होते. राजे शिर्के होते, पापाबाई शेख होते, माने होते, साबळे होते, शेडगे होते, सस्ते होते, फाळके होते. या सर्वसामान्य लोकांनी ही संस्था उभी केली. त्याच्यानंतर साधारणतः 1967 ते 68 मध्ये आदरणीय दादाराजे खर्डेकर आपल्या गावात आले. त्यांनी सुद्धा सोसायटीला हातभार लावला. त्यानंतर ही कंटिन्यू ही सोसायटी प्रगतीपथावरच गेली. साधारणतः त्यानंतर 2012 साली लिगली आदरणीय दादाराजे खर्डेकर ह्या संस्थेचे सभासद झाले. तोपर्यंत दादाराजांचा गायडन्स होता आणि संस्था ही पूर्ण नफ्यात आहे. आता ह्या संस्थेने आणि चेअरमननी 96 वर्षाची परंपरा मातीत घातली आहे. आजपर्यंत 96 वर्ष झाली संस्थेला. 96 वर्षापर्यंत 8 ते 10 दिवस सोसायटीचे अहवाल प्रत्येक सभासदाच्या घरी वाटले जायचे, आणि तिथून अभ्यास करून नंतर सभासद यायचे आणि इथं प्रश्न विचारायचे. आता ही कोरोना नंतर 1 वर्ष कोणीही येणार नव्हतं, त्यामुळं 1 वर्ष असं ठरलं सगळ्यांचं की कोरोनामुळे लोक येणार नाहीत, तर त्या वर्षी फक्त अहवाल काढू नये. त्यानंतर परंपरा अशी चालू झाली की तिथून पुढे अहवालच नाही, व्हॉट्सअप अहवाल, आणि फक्त तिथं आल्यानंतर सभासदाच्या हातात अहवाल दिला जातो. मग सभासदांनी तिथं अभ्यास कधी करायचा आणि त्याच्यावरती बोलायचं किती, हा विषय ऐरणीवरचा आहे. तुम्ही द्या ना 8 दिवस सभासदांना. जी 96 वर्षाची परंपरा तुम्ही का मोडीत काढताय, आणि तुम्हाला समोर दाखवतो जी जागा विकायचा विषय आहे हा त्यांच्या अहवालात कधीही मांडलेला नाही. ऐन वेळेच्या विषयात हा एवढा मोठा विषय ते रिटून नेऊन जे करत आहेत ते साफ चुकीचं आहे. आगामी भूमिका काय? आगामी भूमिका आमची हीच राहील की ही 17 गुंठे जागा आहे ती आम्ही कसल्याही परिस्थितीत विकून देणार नाही. आम्ही वरच्या स्तरावर जाऊन त्याची ती प्रक्रिया आम्ही थांबवणार आहे. भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते विशाल सिंह माने पाटील आहेत. काय सांगाल या ठिकाणी 17 गुंठे जागा विकण्याचा गाठ घातलाय? आता सर्व सभासदांनी आपले मत प्रगट केली. सर्वांचा एकच उद्देश आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत अगदी 1 गुंठा सुद्धा ही विकून दिली जाणार नाही. ही सभासदांच्या हक्काची जागा, आणि पाठीमागे सुद्धा सांगितलं होतं की या जागेवरती सभासदांच्या ह्याच्यासाठी लागणारा जे असेल, कार्यालय असेल, गोडवण असेल, बी बियाणाचे दुकानदार असेल, हे काढावं म्हणून वारंवार आम्ही सांगितले. आज आम्ही सचिवांना वरती सुद्धा सांगितलंय की ज्या त्रुटी आहेत, यांनी जे सभासद आहेत, बऱ्याचशा गोष्टी इथल्या अडचणीच्या आहेत की सभासदांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे वारस आहेत त्यांची नोंद ते पाठीमागे लागलेत की आम्हाला सभासद करून घ्या, पण यांच्या आरेरावीमुळे चुकीच्या गोष्टीमुळे त्यांना सभासद होता येत नाही. ही प्रामुख्यानं इथली एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जर आपण बघितली की आता काही सभासदांना सांगितलं की हा विषय आहे, हा नोटीस आहे, आणि ही नोटीस अहवाल म्हणून दिली जाते. मग या नोटीसवरती कुठं ताळेबंदाचा जमा खर्च आहे का? नियमानुसार तुम्हाला 14 दिवस, कमीत कमी 14 दिवस जमा खर्चाची नोंद तुम्हाला द्यावी लागते. ही नोटीस हा अहवाल होऊ शकत नाही. मग सभासदांनी जसे सांगितले की अभ्यास कसा करायचा आणि अचानकपणे असा विषय रेटून न्यायचा, यासाठी एक तर ठराविक कमी सभासद असल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते, त्यामध्ये हा विषय घ्यावा लागतो आणि मग तो विषय मार्गी लावावा लागतो. सभासदांना कळलं पाहिजे की आपली संस्थेची जागा विकायची. असं न करता हे बऱ्याचशा गोष्टी रेटून येतात, असं चालणार नाही. आम्ही आता
पाठीमागं सांगितलं आणि आजही सांगतोय, ह्यातली 1 गुंठ जरी आता मगाशी कोणीतरी सांगितलं की हे चॅटिंग केलंय मला आणि तुम्ही हे करून दाखवा, तर त्या चेअरमनला आमचं आव्हान आहे, आमचा जीव जरी या ठिकाणी गेला, मग तुमचं निबंधक महत्वाचं आहेत का सभासदाचा जीव महत्वाचा आहे, आम्ही ज्या त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर देऊ, पण आम्ही काही झालं प्राण गेला तरी आम्ही पुन्हा ही जागा कधीही 1 गुंठा सुद्धा विकून दिली जाणार नाही, एवढंच या ठिकाणचं. नक्कीच 1926 साली स्थापन झालेल्या आसू नंबर 1 सोसायटीला 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. गेली 100 वर्षात या सोसायटीची एकही निवडणूक झालेली नाही. पूर्णपणे 100 वर्ष बिनविरोध सोसायटीची निवडणुकीची परंपरा कायम राहिली असताना गेल्या अनेक वर्षांमध्ये या सोसायटीच्या माध्यमातून लाभांश वाटप करण्यात आलेले आहे. सोसायटी ही नफ्यामध्ये असताना 17 गुंठे जागा विकण्याचा घाट कशासाठी घातलाय असा प्रश्न सर्वपक्षीय नेते मंडळीकडून या ठिकाणी विचारण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जर इतकी प्रक्रिया करूनही जर सोसायटीने या ठिकाणी ही जर जागा विकण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी चालेल, मात्र ही जागा आम्ही विकून देणार नसल्याची भूमिका या ठिकाणी या सर्वपक्षीय नेते मंडळींनी आसू नंबर 1 सोसायटीच्या या प्रशासन जे संचालक मंडळ आहे यांना हा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये याबाबत काय भूमिका घेणार, आसू सोसायटी काय भूमिका घेणार हे पाहणंही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण YouTube चॅनल साठी आसू तालुका फलटण.